Hello students, welcome to our channel AM Classes. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मधील प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व करणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल 1 सॉल्व केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 2 सॉल्व करणार आहोत. काय दिलेला आहे पहा आपल्याला क्वेश्चन. आपल्याला या ठिकाणी 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेली आहेत आणि ही आपल्याला सॉल्व करायची आहेत. म्हणजेच आपल्याला x आणि y या 2 व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. आता या ठिकाणी ही जी आपल्याला इक्वेशन्स दिलेली आहेत ही नॉन लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहेत. प्रथम आपण काय करू, ही 2 नॉन लिनियर इक्वेशन्स आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स मध्ये कन्वर्ट करून घेऊ. प्रथम आपण ही दोन्ही इक्वेशन्स लिहून घेऊ. आता या ठिकाणी हा 10 आपण कसा लिहू शकतो, 10 × 1. 10 × 1 काय येईल, 10 येईल. हा 2 आपण कसा लिहू शकतो, 2 × 1. 2 × 1 म्हणजेच 2. हा 15 कसा लिहू शकतो आपण, 15 × 1. हा 5 कसा लिहू शकतो, 5 × 1. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1 आणि याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. काय केलं आपण, हा 10 कसा लिहिला, 10 × 1. 2 कसा लिहिला, 2 × 1. त्याचप्रमाणे 15 कसा लिहिला, 15 × 1 आणि 5 कसा लिहिला, 5 × 1. आता या ठिकाणी आपण हा नंबर आणि हे व्हेरिएबल सेपरेट करून लिहू. कशा प्रकारे लिहिता येईल पहा आपल्याला. हा 10 आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहू आपण, व्हेरिएबल लिहू 1/x + y. काय केलं आपण, हा नंबर आणि हा व्हेरिएबल सेपरेट करून दिला, 1/x + y सेपरेट करून लिहिला. याप्रमाणे आपण इक्वेशन लिहून घेऊ. या ठिकाणी 2 आणि हा व्हेरिएबल सेपरेट करून लिहू. ब्रॅकेटमध्ये काय येईल, 1/x - y = 4. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण नंबर आणि व्हेरिएबल सेपरेट करून लिहू. या ठिकाणी काय येईल पहा, 15 ब्रॅकेटमध्ये काय येईल, 1/x + y -5 ब्रॅकेटमध्ये काय येईल, 1/x - y = 2. आता या ठिकाणी आपण याला देऊ इक्वेशन नंबर 1 आणि याला देऊ इक्वेशन नंबर 2. आपण या ठिकाणी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 न देता या ठिकाणी या इक्वेशनला 1 नंबर देऊ आणि या इक्वेशनला 2 नंबर देऊ. आता या ठिकाणी या दोन्ही इक्वेशन्समध्ये या ठिकाणी काय आहे, 1/x + y. या ठिकाणी आहे 1/x + y. या ठिकाणी 1/x - y आहे. या ठिकाणी पण 1/x - y आहे. मग आपण या व्हेरिएबल्सच्या ठिकाणी न्यू व्हेरिएबल सबस्टिट्यूट करू. आपण 1/x + y च्या ठिकाणी a हे व्हेरिएबल सबस्टिट्यूट करू आणि 1/x - y च्या ठिकाणी b हे व्हेरिएबल सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूट 1/x + y = a and 1/x - y = b. मग आपल्याला काय इक्वेशन्स मिळतील पहा. या ठिकाणी काय येईल, 10 × 1/x + y. आता 1/x + y च्या ठिकाणी आपण काय घेणार आहोत, a. म्हणजेच काय येईल, 10 × a 10a + 2 × 1/x - y. म्हणजेच काय येईल पहा, 2 × 1/x - y च्या ठिकाणी काय येईल, b. म्हणजेच काय येईल, 2b = 4. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता या ठिकाणी काय येईल पहा, 15 × 1/x + y. 1/x + y च्या ठिकाणी काय घ्यायचं, a. म्हणजेच काय येईल, 15a -5 × 1/x - y. 1/x - y च्या ठिकाणी काय येईल, b. म्हणजेच काय येईल, 5b = 2. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 4. आता या ठिकाणी आपण काय केलं, ही जी नॉन लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहेत ही आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्समध्ये कन्वर्ट करून घेतली. आता ही जी आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स मिळालेले आहेत ही आपण इलिमिनेशन मेथडने सॉल्व करू. आता इलिमिनेशन मेथडने सॉल्व करताना आपल्याला काय करावं लागेल, कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट आपल्याला इक्वल करून घ्यावे लागतील. एकतर आपण a या व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल करून घेऊ शकतो किंवा b या व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल करून घेऊ शकतो. आता या ठिकाणी b या व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय आहे, 2. या ठिकाणी b या व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय आहे, 5. मग आपण b या व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल करून घेऊ. आपल्याला काय करावं लागेल पहा. या ठिकाणी b चा कोएफिशियंट काय आहे, 2. जर आपण या 2 ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, आपल्याला 10 मिळेल. आणि जर आपण या ठिकाणी b चा कोएफिशियंट काय आहे, 5. या 5 ला आपण या 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, 5 × 2 = 10. म्हणजेच दोन्ही व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल होतील. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल पहा, इक्वेशन 3 ला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इक्वेशन 4 ला
2ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे आपल्याला बी या व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल मिळेल. या ठिकाणी काय मिळेल, 2 5 जार 10 आणि या ठिकाणी काय मिळेल, 5 2 जार 10. दोन्ही व्हेरिएबलचे कोएफिशियंट काय होतील, इक्वल होतील. या ठिकाणी लिहू आपण मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 5 अँड इक्वेशन 4 बाय 2. वी गेट. आता इक्वेशन 3 ला दोन्ही साईडला आपल्याला काय करायचं आहे, 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि इक्वेशन 4 ला दोन्ही साईडला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. प्रथम आपण इक्वेशन 3 ला दोन्ही साईडला 5 ने मल्टिप्लाय करू. 10 × 5 किती येईल, 10 5 जार 50a प्लस 2b × 5. 2 × 5 काय येईल, 2 5 जार 10 × b 10b इज इक्वल टू 4 × 5 किती येईल, 4 5 जार 20. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 5. आता या इक्वेशन 4 ला आपण दोन्ही साईडला 2 ने मल्टिप्लाय करू. काय येईल पहा, 15 × 2 किती येईल, 15 2 जार 30 × a किती येईल, 30a मायनस 5b × 2 किती येईल पहा, 5 2 जार 10 10 × b 10b इज इक्वल टू 2 × 2 2 2 जार 4. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 6. आता या ठिकाणी या दोन्ही इक्वेशनमध्ये बी या व्हेरिएबलचा कोएफिशियंट आपण इक्वल करून घेतलेला आहे. आता या दोन्ही टर्म्सचे आपण साइन चेक करू. या ठिकाणी 10bचं साइन काय आहे, प्लस, या ठिकाणी 10bचं साइन काय आहे, मायनस. म्हणजेच या ठिकाणी साइन अपोजिट आहेत आणि जर साइन अपोजिट असतील तर इक्वेशन्सची काय करायची, ॲडिशन करायची. म्हणजेच हा 10b काय होईल, इलिमिनेट होईल. मग आता आपण या दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन करू. ॲडिंग इक्वेशन 5 अँड 6 वी गेट. दोन्ही इक्वेशन्स आपण लिहून घेऊ. 50a प्लस 10b इज इक्वल टू 20 इक्वेशन नंबर 5. 30a मायनस 10b इज इक्वल टू 4. 30a मायनस 10b इज इक्वल टू 4 इक्वेशन नंबर 6. ॲडिशन करू आपण. 0 प्लस 0 0 5 प्लस 3 8 80a. या ठिकाणी प्लस 10b मायनस 10b कॅन्सल होईल इज इक्वल टू 20 प्लस 4 किती येईल, 24. आता या ठिकाणी साइन काय आहे पहा, -2 आहे. साइन काय आहे, -2. करेक्शन करू आपण. या ठिकाणी साइन काय आहे, -2. म्हणजे या ठिकाणी काय येईल पहा, -2 × 2 किती येईल, -4. म्हणजे या ठिकाणी -4 येईल. आता या ठिकाणी पण काय येईल, -4 येईल. 20 - 4 किती येईल, 16 येईल. या ठिकाणी 24 येणार नाही, किती येईल, 16 येईल. 20 - 4 16 येईल. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, 80a इज इक्वल टू 16. या ठिकाणी लिहू आपण 80a इज इक्वल टू 16. 80 आपण या साईडला घेऊ. 80 या ठिकाणी a ला मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. a इज इक्वल टू 16 डिव्हाइड 80. या ठिकाणी भाग घालू आपण. 16 1 जार 16 16 5 जार 80 इज इक्वल टू 1/5. म्हणजेच आपल्याला a ची व्हॅल्यू काय मिळाली, 1/5. आता आपण ही a ची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू, म्हणजे आपल्याला b ची व्हॅल्यू मिळेल. इक्वेशन 3 इक्वेशन 4 इक्वेशन 5 इक्वेशन 6 याच्यापैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये आपण a ची व्हॅल्यू 1/5 पुट करू शकतो. आपल्याला जे इझी इक्वेशन वाटतं त्याच्यामध्ये आपण a ची व्हॅल्यू पुट करायची. आता या ठिकाणी आपल्याला इक्वेशन 3 थोडं इझी वाटतं, मग आपण काय करू, a ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुट करू. इक्वेशन 3 लिहून घेऊ आपण. 10a प्लस 2b इज इक्वल टू 4. 10a प्लस 2b इज इक्वल टू 4. जे इक्वेशन तुम्हाला सोपं वाटतं त्या इक्वेशनमध्ये तुम्ही काय करा, a ची व्हॅल्यू पुट करा. या ठिकाणी लिहू आपण पुट a इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 आपण लिहून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण a ची व्हॅल्यू 1/5 पुट करू. 10 × a ची व्हॅल्यू काय आहे, 1/5. 1/5 प्लस 2b इज इक्वल टू 4. या ठिकाणी काय येईल पहा, 5 1 जार 5 5 2 जार 10 2 × 1 काय येईल, 2 1 जार 2. म्हणजेच काय येईल, 2 प्लस 2b इज इक्वल टू 4. आता आपण हा 2 या बाजूला घेऊ. या ठिकाणी 2चं साइन काय नाही, म्हणजे प्लस आहे. या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच काय मिळेल पहा आपल्याला, 2b इज इक्वल टू 4. हा 2 या साईडला घेऊ. या साईडला आल्यानंतर मायनस होईल, म्हणजेच -2. देअरफॉर 2b इज इक्वल टू 4 - 2 2. आता हा 2 आपण या साईडला घेऊ. 2b ला काय आहे, मल्टिप्लाय आहे. या बाजूला गेल्यानंतर डिव्हाइड होईल. म्हणजेच काय येईल पहा, b इज इक्वल टू 2 डिव्हाइड 2. भाग घालू आपण. 2 1 जार 2 2 1 जार 2.
म्हणजेच b ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1/1 म्हणजेच 1. देअरफॉर b इज इक्वल टू 1 म्हणजेच b ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1 मिळाली. आता आपण 1/x + y साठी a सबस्टिट्यूट केलेला आहे, 1/x - y साठी b सबस्टिट्यूट केलेला आहे. मग आपण या ठिकाणी a ची आणि b ची व्हॅल्यू पुट करू. लिहून घेऊ आपण 1/x + y इज इक्वल टू a. 1/x + y इज इक्वल टू a ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1/5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 1 × 5 काय येईल 5 इज इक्वल टू x + y × 1 काय येईल x + y येईल. म्हणजेच आपल्याला काय मिळालं पहा इक्वेशन, दॅट इज x + y इज इक्वल टू 5. या ठिकाणी आपल्याला काय मिळालेलं आहे, इक्वेशन मिळालेलं आहे x + y इज इक्वल टू 5. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 7 देऊ. या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली नाही, या ठिकाणी आपल्याला काय मिळालेलं आहे, इक्वेशन मिळालेलं आहे x + y इज इक्वल टू 5. 1/x - y इज इक्वल टू b. 1/x - y साठी आपण b सबस्टिट्यूट केलेलं आहे. 1/x - y इज इक्वल टू b ची व्हॅल्यू काय मिळाली 1 म्हणजे या ठिकाणी काय येईल 1. त्या ठिकाणी डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे काय असणार आहे 1 असणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 1 × 1 काय येईल 1 इज इक्वल टू x - y × 1 काय येईल x - y येईल. दॅट इज x - y इज इक्वल टू 1 म्हणजेच आपल्याला काय इक्वेशन मिळालं x - y इज इक्वल टू 1. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 8. या ठिकाणी आपल्याला 2 न्यू इक्वेशन्स मिळालेले आहेत. x + y इज इक्वल टू 5, x - y इज इक्वल टू 1. आता आपण काय करू, या दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन करू म्हणजे आपल्याला काय मिळेल x ची व्हॅल्यू मिळेल. या ठिकाणी y या व्हेरिएबलचा साइन प्लस आहे, या ठिकाणी y या व्हेरिएबलचा साइन मायनस आहे आणि दोन्हीचा कोएफिशियंट काय आहे 1 आहे. जर ॲडिशन केली तर +y - y कॅन्सल होईल आणि आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. मग काय करू आपण, या दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन करू. ॲडिंग इक्वेशन 7 and 8 वी गेट. इक्वेशन लिहून घेऊ आपण. इक्वेशन नंबर 7 काय आहे, x + y इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 7. इक्वेशन नंबर 8 काय आहे, x - y इज इक्वल टू 1. हे काय आहे आपलं इक्वेशन नंबर 8. आता या दोन्ही इक्वेशन्सची आपण ॲडिशन करू. x + x काय येईल 2x + y - y कॅन्सल होईल, इलिमिनेट होईल, इज इक्वल टू 5 + 1 काय येईल 6 म्हणजेच 2x इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 6. x इज इक्वल टू 6. या ठिकाणी हा 2 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 2 काय आहे xला मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. x इज इक्वल टू 6 डिवाइड 2. भागालो आपण. 2 × 1 = 2, 2 × 3 = 6 म्हणजेच x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 3/1 म्हणजेच 3. आता ही व्हॅल्यू आपण यापैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू. आपण इक्वेशन नंबर 7 मध्ये x इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू पुट करू. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 7. इक्वेशन 7 लिहून घेऊ आपण. x + y इज इक्वल टू 5. x + y इज इक्वल टू 5. या इक्वेशनमध्ये आपण x ची व्हॅल्यू 3 पुट करू. x ची व्हॅल्यू 3 + y इज इक्वल टू 5. आता हा 3 आपण या साईडला घेऊ. 3चं साईन काय आहे या ठिकाणी, काही नाही म्हणजे प्लस आहे या ठिकाणी. मग या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. y इज इक्वल टू 5 - 3. हा 3 आपण या साईडला घेतला. देअरफॉर y इज इक्वल टू 5 - 3 किती येईल 2. म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळाली 2 मिळाली. म्हणजेच आपल्याला सोल्युशन काय मिळालं, x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 2. आन्सर लिहू आपण खाली. x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 3, y ची व्हॅल्यू काय मिळाली 2 इज द सोल्युशन ऑफ गिवन नॉन लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.